नमस्कार सर्वांना. आज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही बघा कुठं आलेलो आहेत. आगाखाना पॅलेस जे के आरवाड्यामध्ये आहे. समोरचा परिसर आहे. फार मस्त लोकेशन आहे. प्रत्येकी 20 रुपये तिकीट आहे. भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. मस्त आहे. तुम्ही या ठिकाणी फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता. इंग्रजांच्या काळामध्ये या ठिकाणी महात्मा गांधी यांना नजरकैदेमध्ये ठेवले होते. तोच हा आगाखाना पॅलेस आहे. महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ब्रिटिशांच्या काळामध्ये जे जे काही झालेलं आहे ते सर्व या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फार प्राचीन काळापासून जुना राजवाडा टाईप आहे आगाखाना पॅलेस. इंग्रजांच्या काळापासून आहे. हा तोच आगाखाना पॅलेस आहे ज्या ठिकाणी इंग्रजांनी महात्मा गांधी यांना नजरकैदी ठेवलं होतं. ही त्यांच्या वस्तू आहेत ना. बाहेर पण फिरायला मस्त आहे. एक नंबर. As Plato says, we were a couple of something ordinary. She was सुट्टीच्या दिवशी तुम्ही अतिशय या रोड्या खेटून असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता. लहान मुलांना दाखवू शकता आगाखाना पॅलेस. अतिशय मस्त आहे. वन डे ट्रिप पण तुम्ही काढू शकता. गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आगाखाना पॅलेस. हे बघा आगाखाना पॅलेस.
याची पाठीमागची बाजू आहे ही. अतिशय रम्य वातावरण आहे, मस्त. हे आता सध्या भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यामध्ये आहे. जबरदस्त वास्तू आहे, मस्त. इकडे पिण्याचे पाणी वगैरे. हा एकदम जुनी वास्तू आहे आगाखाना पॅलेस. बाहेरचं वातावरण वगैरे एक नंबर आहे. ह्याच्यामध्ये झाडे पण आहेत, भरपूर झाडे वगैरे आहेत. ज्या ठिकाणी इंग्रजांनी महात्मा गांधी यांना कैद करून ठेवलं होतं तोच हा पॅलेस आहे. बघा कसा दिसतोय, मस्त. डागडुगी वगैरे केलेलं नाही, हाय तसंच आहे अजून. सुट्टीच्या टायमाला सर्व लोक येत आहेत. पुण्यामध्ये 5 वर्ष झालं मी राहतोय, परंतु इकडे येण्याचा संबंधच आला नाही. आज आला बऱ्याच दिवसाच्या नंतर, त्यामुळे म्हणले बघा चला आपला आगाखाना पॅलेस बघून घेऊ. मस्त आहे. कसलं झाड आहे, जुनं झाड आहे कसंच तरी. बघा सर्व आगाखाना पॅलेस तुम्हाला दाखवत आहे. 10-20 एकरमध्ये असेल कमीत कमी. ही बघा समोरची बाजू आहे, असे दिसते. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.